जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत। यामध्ये अनिल गोटे, राजू तडवींची उमेदवारी जाहीर आहे, तर कणकवलीतून संदेश पारकर यांना उमेदवारी मिळते। एकूण 15 उमेदवारांच्या नावावर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेलं आहे। कुठली 15 नावं आहेत आपण पाहूया। धुळे शहरमधून अनिल गोटे, चोपडामधून राजू तडवी, जळगाव शहरमधून जयश्री सुनील महाजन, बुलडाणामधून जयश्री शेळके, दिग्रजमधून पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोलीतून रुपाली पाटील, परतूरमधून आसाराम बोराडे, देवळाईमधून योगेश घोलम, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, कल्याण पूर्वमधून धनंजय बोडारे, वडाळामधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, जे नाव चर्चेत होतं। शिवडीतून अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर भायखळ्यामधून मनोज जामसुतकर, श्रीगोंदामधून अनुराधा नागावडे। श्रीगोंद्याचा मुद्दा हा अडून बसलेला होता मवियातल्या चर्चेत। श्रीगोंद्यावर राष्ट्रवादी सुद्धा अडून बसलेली होती शरद पवार यांची, तर कणकवलीतून संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, दोन महत्त्वाचे खरं तर या दुसऱ्या यादीत वैशिष्ट्य म्हणायला हवीत आपण, कारण पहिलं म्हणजे श्रीगोंद्याचा मुद्दा, ज्या श्रीगोंद्याच्या जागेवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अडून बसलेली होती। संजय राऊत यांनी म्हटलं सुद्धा होतं श्रीगोंद्याचा तिढा हा पवारच सोडवू शकतात। असं असताना तिथं शिवसेनेकडून आज उमेदवारी जाहीर होतीये आणि दुसरं नाव मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सुद्धा रिंगणात उतरवण्यात येत आहे। लागवी निश्चित दुसरी यादी शिवसेना ठाकरे गटाची समोर आलेली आहे। एकूण 80 जागांवरती पहिल्या यादीमध्ये आणि दुसऱ्या यादीचे मिळून 80 जागा होत आहेत आणि अद्यापही 80चा फॉर्म्युला जर बघितला तर अद्यापही जागा वाटपाचं जे गणित आहे ते राहिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी जागा अदलाबदल होण्याची शक्यता आहे। यामध्ये श्रीगोंद्याची सुद्धा जागा असू शकते, मात्र श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। एकीकडे ठाकरे गटाकडून त्याकडे उमेदवार सुद्धा देण्यात आलेला आहे आणि उमेदवाराला एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला आहे। त्यामुळे नक्की आता या श्रीगोंद्याच्या जागेवरती उद्धव ठाकरे माघार घेत आहेत की काहीतरी वेगळी जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत वेगळी जागा जी अदलाबदल करण्यात येते, अशा प्रकारची एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे। आणि दुसरीकडे श्रद्धा जाधव यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच ज्या जागांवरती वाद होता त्या जागा जवळपास जाहीर झालेल्या आहेत। मात्र 90-90चा फॉर्म्युला आहे। अद्यापही 270 जागा झालेल्या आहेत आणि 18 जागा मित्रपक्षांना जाणार आहेत। त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये जे नावं आलेले आहेत, दुसऱ्या यादीमध्ये जे मतदारसंघ आहेत, यामध्ये काहीतरी मतदारसंघ बदलले जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र पहिल्या यादीमधील जे 3 ते 4 मतदारसंघ आहेत जे वादामध्ये अडकलेले आहेत, ज्याची अद्यापही चर्चा सुरू आहे, त्यामध्ये कुठेतरी अदलाबदल होण्याची शक्यता आहे। आज बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार, तर दुसरीकडे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार। त्यामुळे दुसऱ्या यादीनंतर आता तिसऱ्या यादीमध्ये जी नावं येतात त्यामध्ये काही अदलाबदल झालेले आहेत का अशी शक्यता आहे, कारण आजच या संदर्भातली तिसरी यादी ही रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे। लागवी अगदी स्वप्नील, आपण म्हणतोय की एकीकडे चर्चा सुरू आहे, जसा तुम्ही उल्लेख केलात की बाळासाहेब थोरात या सगळ्या संदर्भात चर्चा करतायत, काही भेटी सुद्धा घेतायत। असं असताना एकीकडे पहिल्या यादीत काही सुधारणा करण्याची गरज असताना लगेचच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही दुसरी यादी समोर येते। म्हणजे जे संजय राऊतांचं वक्तव्य आहे 85 पर्यंत पोहोचलोय, सेंचुरी करता काही जागा बाकी आहेत, हे लवकरच ध्येय गाठण्याच्या दृष्टीने काही धडपड आहे का, असं म्हणायला पुरेसा वाव आहे का? लागू निश्चित संजय राऊत यांनी सेंचुरी मारण्याचं जरी वक्तव्य केलं असलं तरी कुठेतरी तिन्ही पक्षांना या जागा वाटपामध्ये कुणालाही सेंचुरी मारता येईल असं दिसत नाहीये। कारण एकूण 90-90चा फॉर्म्युला जर बघितला तर अद्यापही 10 जागा या प्रत्येक पक्षाला पाहिजे सेंचुरी मारण्यासाठी। एकूण 18 जागा या आता मित्रपक्षांना सोडण्यात आल्या, त्यामुळे 90 जागांवरती प्रत्येक पक्ष थांबलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठं किंवा कोणी छोटं नाहीये, मात्र जागा निवडून आल्यावरती कोण मोठा पक्ष ठरतो हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूण या जागा वाटपामध्ये काही जागा ह्या ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या, त्यामध्ये काही वाद आहे। विदर्भाची जागा असेल, या ठिकाणी मुंबईमधील सुद्धा वडाळा असेल, या ठिकाणी भायखळा असेल, या जागांवरती सुद्धा वाद होता। त्यामुळे जागा वाटप जरी जाहीर झालेलं असलं तरी कुठेतरी अदलाबदल होईल अशा प्रकारचे संकेत हे संजय राऊत यांनी काल सुद्धा दिलेले आहेत बैठकीनंतर। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नक्की अदलाबदल होतीये की नवीन मतदारसंघ हे आता त्यांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये
ऍड केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. मात्र ज्या जागा जाहीर झालेल्या आहेत, ज्या जागांवरती एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेले आहेत, त्या जागांवरती जर उमेदवार मागे घेतला तर मोठी नामुष्की ही ठाकरे गटावरती सुद्धा येऊ शकते. लागवी निश्चित आणि त्याच अनुषंगानं या भेटीगाठी आणि बैठकांचा सिलसिला सुरू असल्याचं दिसतंय. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. आपण एक या यादीवर नजर टाकूया. पहा, धुळे शहरमधून अनिल गोटे, राजू तडवी चोपडामधून, जयश्री महाजन जळगाव शहर, जयश्री शेळके बुलढाणा, पवन जयस्वाल दिग्रस, रुपाली पाटील हिंगोलीमधून, आसाराम बोराडे परतूर, देवळाईमधून योगेश घोलप, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, धनंजय बोडारे कल्याण पूर्वमधून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. 15 नावांची याद घोषणा. यामध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना देखील रिंगणात उतरवण्यात येत आहे. श्रद्धा जाधव यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर वडाळ्यामधून श्रद्धा जाधव या रिंगणात आहेत. शिवडीतून अजय चौधरी, भायखळ्यामधून मनोज जामसुतकर, तर श्रीगोंद्यामधून अनुराधा नागावडे. 15वं नाव आहे कणकवलीचं संदेश भास्कर पारकर. संदेश पारकर यांना या ठिकाणी कणकवलीत उमेदवारी जाहीर करण्यात येते. त्यामुळे 2014 आणि 2019 ला जी परिस्थिती कणकवलीमध्ये होती, आपण म्हणूया की त्या इतिहासाची पुनरावृत्ती 2024 ला होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यावेळी देखील निलेश राणे आणि पारकर यांच्यात लढत झालेली होती. वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. सीईसीच्या बैठकीत राहुल गांधींची नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. काँग्रेस जागा वाटपासंदर्भात